आज मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आपण ना मिक्स फ्रूट ज्यूस बनवूया। तर त्यासाठी मी घेतलेलं साहित्य सांगते तुम्हाला। इथे मी ना कलिंगड घेतलेले आहे थोडंसं कटिंग करून। इथे ना एक सफरचंद घेतलेले आहे कटिंग करून। हे कस्टर्ड पावडर आहे, हे थोडेसे बदाम, साखर, इथे वेगळं दूध घेतलेलं आहे एका वाटीत, मिल्क पावडर आणि हे सब्जाचं बी आपण ते भिजत घातलेले मी 1 तासापूर्वी। आणि इथे आपण ह्या पातेल्यात दूध घेतलेलं आहे। ह्या पातेल्यात ना आपण साखर थोडीशी मिक्स करूया आणि गरम करायला ठेवूया। साखर विरघळेपर्यंत गरम करून घेऊया। शकता मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत मी इथे ना एक कस्टर्ड पावडर आहे आपण ह्या वाटेत घेतलेल्या दुधात ना मिक्स करायचे। मिल्क पावडर पण टाकायचे आणि छान असं मस्त एकजीव करून घ्यायचं। हे एकजीव करून झालं की आपण आहे ना हे काजू आहे, बदाम आहेत ना, बदामामध्ये मी थोडीशी साखर घेतलेली आहे, ती मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यायची आहे त्याची एकदम। इथे दूध गरम झालेलं आहे। इथे ना हे बदामाची पूड करून घेतलेली आहे, ते आपण त्याच्यात टाकणार आहोत। छानपैकी उकळून घ्यायचं। आता हे उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आहे ना जे वाटीत आपण टाकलेलं आहे ना मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर, ते हळूहळू त्याच्यात सोडत आहे ना हलवत राहायचं एकसारखं। असा सुंदर कलर येतो ना, हे पहा मैत्रिणींनी किती छान पिवळसर कलर आलेला आहे। हे ना गॅस बंद करून हे पूर्ण थंड होऊन द्यायचे। हे पहा मैत्रिणींनी पूर्ण थंड झालेले आहे। तर 15-20 मिनिट मी फ्रीजमध्ये पण ठेवलं होतं, त्याच्यामुळे जास्त थंड झालेलं आहे। आता आपण ना इथे मी एक ग्लास घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ना थोडं कलिंगड, सफरचंद, सब्जा टाकायचं आहे, इथे आईस पण टाकायचं आहे आणि छानपैकी त्याच्यावरती ना आपण हे थंड झालेलं सोडायचं आहे। आणि ना थोडंसं असे बदाम टाकायचे आहे। चला तर मैत्रिणींनो हे पहा किती सुंदर असं आपलं सॅलड तयार। मैत्रिणीवरून बदाम टाकूया, छान कटिंग करून घेतलेलं आहे बदाम आणि छानपैकी मुलांना असं खायला द्यायचं। चला तर मैत्रिणींनो तुम्ही नक्की हे करून बघा। हे पहा किती सुंदर असं येतो। आजकाल उन्हाळ्यात मुलं बाहेर खातात ना, तर मग आपण घरच्या घरीच मिल्क फ्रूट शेक करून देऊया आणि मुलांना छानपैकी खायला देऊया। बाय।